नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गेल इंडिया लिमिटेड उसर अलिबाग बेमुदत संपावर तोडगा। प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला मोठे यश। गेल इंडिया लिमिटेड उसर अलिबाग प्रकल्पात सुरू असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनावर अखेर तोडगा निघाला आहे। संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने व्यवस्थापन आणि प्रशासनाला झुकवले आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुख्य मागण्या मान्य करण्यात आल्या। संघर्षातून मिळालेले ठळक यश। 260 स्थानिक युवकांना केवळ 10 दिवसात कामावर घेण्याचे लेखी आश्वासन। पूर्वी गेट पास रद्द करण्यात आलेल्या मजुरांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय। बाहेरून आणलेल्या इलेक्ट्रिशियनच्या फेरतपासणीनंतर त्यांच्या जागी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे ठरले। स्थानिक भरती संदर्भात प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचे प्रशासनाचे स्पष्ट आश्वासन। CSR निधीच्या वापरावरून प्रकल्पग्रस्त व प्रशासन यांच्यात बैठक घेऊन योग्य तो निर्णय होईल असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले। या यशस्वी वाटाघाटी दरम्यान संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री निलेश गायकर यांनी उद्यापासून बेमुदत संप मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा केली। या महत्त्वपूर्ण बैठकीत डेप्युटी कलेक्टर वाघमारे, खासदार धैर्यशील माने पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, गेल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच नेते निलेश गायकर, अनंत शिंदे, सुरेश धसाडे आणि सर्व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळत नाही। स्थानिकांना रोजगारात डावलल्यामुळे गेल कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्तात प्रचंड असंतोष होता। मात्र चिकाटीने चालवलेल्या या संघर्षामुळे अखेर प्रशासनाला झुकावे लागले आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्या। हा केवळ रोजगाराचा नव्हता तर स्थानिकांचा स्वाभिमान आणि हक्काचा लढा होता। संघर्षाला यश मिळाले असून आता लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहायला मिळेल असा विश्वास प्रकल्पग्रस्तांमध्ये व्यक्त होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंदेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा, अलिबाग। हा एक बरोबर ना, एक मागणी होती। दुसरी मागणी होती 246 माणसं जी आपली जी होती त्या माणसांच्या संदर्भामध्ये त्यांची नावं आणि त्यांचा आधार कार्ड या ठिकाणी घेऊन त्यांना पुढील 10 दिवसामध्ये कामावरती घेणे। आंदोलन करताना जी लोक आंदोलनकर्त्यांना सहभाग द्यायचा म्हणून जी थांबली होती त्यांना घ्यायचं नाही अशा म्हणजे त्यांची गेटपास वगैरे कॅन्सल केले, त्यांच्यावरती तसे कोणत्याही बुद्धीनं न राहता त्यांना जसे कॉन्ट्रॅक्ट तुमचे ते काय कॉन्ट्रॅक्ट लगेच सुरूच करायला लागणार त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं। एखादा कॉन्ट्रॅक्टर जर ह्याच्यामध्ये काय चालढकल करत असला तर गेलच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्या ठिकाणी तसं करण्यापासून म्हणजे परावृत्त करायचं। आणि सगळ्यात आपला महत्वाचा जो मुद्दा होता तो परमनंट नोकरीचा, तो विषय खरं तर या ठिकाणी होऊ शकत नाही। म्हणजे तो ह्या सभागृहातला विषय, सभागृहातला म्हणण्यापेक्षा या कलेक्टर, आमदार बिमदार, आपण खासदार, सगळी मंडळी, पप्पू शेठ वगैरे, मोहिते साहेब किंवा ही मंडळी ह्यांच्यातला तो मुद्दा नाही। आपण तो मुद्दा पुढे ढकलण्यात यावा ह्याच्याकरता त्या पद्धतीचा एक प्रस्ताव बनवून केंद्र शासनाला या ठिकाणी पाठवायचा अशा पद्धतीचं ठरलेलं आहे। त्यामुळे 3 निर्णय हे ठोक आपल्या बाजूचे झालेले आहेत। आणि जो चौथा जो मुद्दा होता तोही महत्वाचा आहे परमनंट याच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामध्ये प्राधान्य द्यायचं। हे जरी तोंडी जरी झालं असलं तरी सुद्धा जिथपर्यंत तिथं होत नाही तिथपर्यंत उगीच आपलं त्याला काय फार मोठा काय अर्थ नाही। एकंदर इथे होणारे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याकडे सकारात्मक मिळालं पाहिजे। आता काय आहे, हा सुद्धा कारखाना आहे कुठल्या प्रायव्हेट माणसाचा नाही, हा आहे देशाचा कारखाना। तर देशाचा कारखाना होत असताना देशाचं चांगलं झालंच पाहिजे, त्यासोबत आपल्यावर अन्याय होता कामा नये याची दक्षता ह्या बैठकीमध्ये पूर्ण घेतलेली आहे।